पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्तानं अहिल्यानगरच्या चौंडी या ठिकाणी मंत्रिमंडळाची उद्या बैठक होते आहे। मात्र या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती यशवंत सेनेने आज एक पत्रकार परिषद घेतली। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। आपण आज पत्रकार परिषद घेतली, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक चौंडी या ठिकाणी घेतली। यशवंत सेनेच्या मागणीला त्यांनी होकार देऊन आज येत आहेत, त्याबद्दल महाराष्ट्राच्या यशवंत सेनेच्या वतीनं, धनगर समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि आभार। तर आजच्या या बैठकीमध्ये ही बैठक नुसती बैठक झाली आहे अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त अशी न होता या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी, धनगर समाजाच्या ज्या काही सरकारच्या चांगल्या भावना आहेत त्याच्यातून काहीतरी आउटपुट निघलं पाहिजे। उद्याच्या बैठकीमध्ये या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामाचं थोडं विस्तार केला पाहिजे। दुसरी गोष्ट, सुधाकर शिंदे समिती त्याचा अहवाल फक्त घेतलाय, तो स्वीकारला नाही, तो उद्या स्वीकारला पाहिजे। आमची दुसरी मागणी, त्यावर सर सविस्तर सांगतील, आमची दुसरी मागणी की येणाऱ्या ज्या आदिवासींना दिलंय ते धनगरांना देतो असं तुम्ही म्हणालात। नॉन क्रिमिलियरची 8 आदिवासींना नाही, ती नॉन क्रिमिलियरची 8 ही आत्ता उद्याच्या बैठकीत तुम्ही तात्काळ रद्द करावी, शिथिल करावी। दुसरी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये धनगर समाज आता नामशेष होणार आहे अशी भीती आता धनगर समाजामध्ये गेलेली आहे आणि भीती वाटते। ती भीती दूर करण्यासाठी जे आदिवासींना, ते धनगरांना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उद्याच्या बैठकीमध्ये अहिल्यादेवींच्या चरणी उद्या निर्णय घ्यावा। आदिवासींप्रमाणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला धनगर समाजासाठी एसटी मधून, आदिवासी अनुसूचित जमातीमधून जागा राखीव कराव्यात, ही आमची मागणी आहे। सुधाकर शिंदे समितीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून आपण होतात, नेमकं काय झालंय? तुम्ही तो अहवाल दिलाय, त्याने स्वीकारलाय, नेमकं काय मागणी? धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी या देशातील 5 राज्यांचा अभ्यास करून त्या समितीनं अहवाल सादर करायचा आणि त्यावर धनगर समाजाला आरक्षण, एसटी आरक्षण द्यायचं असं शासनाचा एक निर्णय होता। आणि त्यानुसार डॉक्टर सुधाकर शिंदे की जे चौंडीचेच आहेत, तिथला एक IRS म्हणून, तर त्यांचे अध्यक्षाखाली एक समिती नेमली होती। त्या समितीमध्ये मी स्वतः, माझे सहकारी धनवटे साहेब आणि इतर आणखी 7 जण, अशी 9 जणांची समिती होती। आम्ही अहवाले शासनाला रिसर्च सादर केला। त्याच्यामध्ये आमच्या काही महत्त्वाच्या शिफारशी होत्या, आरक्षणासह काही शिफारशी होत्या आणि त्या संदर्भात तातडीनं आचारसंहिता लागण्यापूर्वी हे शासन निर्णय घेणार होतं, परंतु त्याच्यावर काहीच घडलं नाही। योगायोगानं आता उद्या चौंडीला, की जिथं अहिल्यादेवींचं एक भलं मोठं असं भव्य दिव्य असं स्मारक आहे, की जिथं आपलं स्मृतीस्थळ आहे, जे सर्वांना प्रिय असं आहे, अशा ठिकाणी उद्या बैठक होती। आणि त्या बैठकीच्या निमित्तानं धनगर समाज या राज्यातला जवळपास 2-2.5 कोटी धनगर समाज उद्या बैठकीकडे आस लावून बसलेला आहे। आणि त्या समाजाच्या दृष्टीने ही बैठक केवळ प्रतिकात्मक किंवा भावनिक न होता काहीतरी निर्णयाची व्हावी। आणि त्यामध्ये महत्वाचा निर्णय आरक्षणाचा, हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो उद्या मार्गी लावावा असं बहुतेक सगळ्या समाजाचं मत आहे। अन्यथा धनगर समाजाचं यामधलं तीव्र पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे। एकंदरीत जर बघितलं तर उद्याची जी बैठक आहे ती केवळ भावनिक किंवा प्रतिकात्मक न होता निर्णायक व्हावी अशी भावना जी आहे यशवंत सेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।